झाले ना ते खूप तिला आवडल. पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते, माझ्या पोरीची काही चूक नव्हती. माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो. आज आम्ही कुठं कमी पडलो नाही. पण माझ्या लेकराला आयडी फक्त पाठलाग करून तिची आयडी मागितली इन्स्टाची. फक्त तेवढ्या आयडीला माझी पोरगी बळी पडली. एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली. आणि जेव्हा तो हरामखोर आंबड मध्ये तिला अडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती. बाळांनो, कधीच कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग. माझं जज होणार पिल्लू होत ग. सगळ्या मस्तदरी शाळेची आंबड तालुक्याची शान होती ग. माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय ग. या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो. माय बहिणी येत रे तुम्हाला. आज माझं काळीच गेलंय रे. माझ्या आई वडील मी माझा नवरा उद्ध्वस्त झालोत रे. आमच्या घरात एकुलता एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर, मी त्याच्या घरी गेले होते, हातपाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे, माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली, तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या, तुम्ही तुमच्या पोराला दापा. तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली, माझ्या पोरीला सहन झालं नाही. माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो. तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं. तालुक्यावर जात होतो, भैयासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला आणि आज ते राहिलं नाही. माझ्या लेकराला माहितीये का पोरीनो, जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणणं माहितीये का, म्हणे तुमची पोरगी मनोरुग्ण आहे, तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बाधा आहे म्हणून आमच्या पोरावर आळ घेते. एक मुलगी पोरावर आळ घेईल का ग? तिची इज्जत स्वतः घालून घेईल का ग? आज माझं लेकरू तीच पोरीचा डाटा आहे ग पोरीनं त्या मोबाईल मध्ये. आणि आज मी सांगते ठामपणे सांगते, जी गौरी भाऊले जी ती कोण ग दुर्गा भवन या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी. माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी. त्याच्या प्रेमात होत्या ना. पोरीला वय नाही ग प्रेमात पडायचं, प्रेम नसतं ग बाळा, प्रेम नसतं ग. माझ्या जीवला माहिती होतं, माझ्या जीवला मी सांगत होते. माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी. त्या पोरीच्या पाया पडली ग ती जाऊन. गौरी भाऊनेच्या आई वडिलांना म्हणे सर तुमच्या पोरीला वाचवा, तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली. त्यांनी माझ्या लेकराचं एवढं कौतुक केलं, पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये. आणि त्या नरात आम्हाला हर्सूलला माझ्या एकट्या बाळाने पाठविलं. तीच पोरी त्याच्या जाळ्यात येत, पण त्या नरात आम्हाला एकटीने हर्सूलला पाठवलं. पण शेवटी तिला त्याची भीती वाटली. म्हणे मम्मी तो परत येईल, त्याची जामीन मंजूर झाली आणि तो परत आला की मला जोडणार नाही, मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला. म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग. 5 मिनिटात केलं ग. 5 मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लू. 5 मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना, सगळ्या इथे जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते, माझ्या बाळाला नाही, माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो आंबड मध्ये फिरला नाही पाहिजे, तो जिवंत नाही राहिला पाहिजे. माझ्या लेकराची एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा, तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या. फाशी झाली पाहिजे. कारण तुम्ही म्हणता तू फाशी का मागते, मी फाशी याच्यामुळं मागते कारण मी माझ्या लेकराने फाशी घेतली त्याच्यामुळं. त्याला सपोर्ट करणारी त्याची गॅंग अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून. त्या पोरांनी तिला खूप छेडलं. अगं तुम्हाला माहितीये का त्या पागल पोराने तो सायकोय त्याने एवढ्या लेकरांना सांगितलं ग, एवढ्या लेकरांना तिला चिडवायला लावायचा. माझं बाळ शारदानगर मध्ये चाललं नाही शेवटचं, कधीच चाललं नाही माझं बाळ शेवटचं. माने एक दिवशी भाऊबीजेच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग तो रोहन थोरात
रोहित थोरात, तो दुर्गेश चित्रे, तो साई, रोहन बसके, या पोरांनी तिला छेड काढली, या पोरांनी तिचं नाव घेऊन तिला छेडलं. माझं पिल्लू परत चाललंच नाही ग. आंबरच्या रस्त्यावर आता हिंमतच नाही.